एक गुड न्यूज या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती किंवा आसपास चालू असलेल्या घटना, ज्या घटनांमुळे महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या एकूण जागांवर काय काय फरक पडू शकतो त्याबद्दल होता. तुम्ही पाहिलं असेल मागच्या काही वर्षामध्ये, मागच्या 1-2 वर्षामध्ये राजस्थानच्या, कर्नाटकाच्या ज्या जागा होत्या, इव्हन तेलंगणाच्या जागा होत्या, त्या ग्रामीण बँकांमध्ये जागा जास्त निघायच्या कंपॅरेटिव्हली महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि त्या काळातली व्हीकेजीच्या माध्यमातून. कारण की त्यावेळेला त्या बँकांमध्ये ब्रँचेसचं कॅटेगरायझेशन झालेलं होतं. त्यामुळे लोकांची रिक्वायरमेंट ते जास्त होती. आपल्याकडं एमजीबी मध्ये तो वाला पार्ट बाकी होता आणि एक्सपेक्टेड आहे की आता सध्या नवीन चेअरमन आले, त्यानंतर त्यांनी हे अंदाज सुद्धा मानले की आम्ही लवकरच ब्रँच कॅटेगरायझेशन करतोय. पहिला मुद्दा. नंबर 2, आपल्या क्लासचे जुने विद्यार्थी जे बँकेमध्ये ह्याच्यावर नवीन ब्रँचेससाठी वेगवेगळं लोकेशन पाहण्याबद्दल त्यांनाही रिपोर्ट सबमिट करायला सांगितला होता. तर त्यामुळं होईल असं किंवा होतंय असं की टोटल नंबर ऑफ ब्रँचेस ज्या आहेत त्या सुद्धा वाढतायत. इनफॅक्ट मार्चच्या महिन्यामध्ये सुद्धा काही ब्रँचेस, 7-8 ब्रँचेस, 10 ब्रँचेस वाढलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये अजून जास्त ब्रँचेस ज्या आहेत त्या वाढतायत. त्यानंतर तिसरा त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा हा आहे की ह्या वर्षी चांगली गोष्ट म्हणजे आपल्या ऑफिसर स्केल 1 आणि असिस्टंट शिवाय खूप जास्त चान्सेस आहेत की स्पेशलिस्ट कॅटेगरीमध्ये ज्या जागा जीबीओच्या असतात, ज्या जागा ऍग्रीकल्चरच्या असतात किंवा तत्सम इतर जागा असतील, ह्या सुद्धा जागा येण्याची दाट शक्यता जी ती आहे. तर साधारणतः महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या साईडनं तुम्हाला वाढलेल्या असिस्टंट आणि ऑफिसर स्केल 1च्या जागा, जर ब्रँच कॅटेगरायझेशन वेळेत झालं तर, आणि ते वेळेत होईल कारण की ग्रामीण बँकेची एक्झाम तर शेवटी टाकली गेलेली आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर नंबर ऑफ ब्रँचेस वाढतायत, ह्या आणि स्पेशलिस्ट रिक्रुटमेंट, हे सगळं पाहता एक पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट ह्या वेळेला तुम्हाला ग्रामीण बँकेकडून जे ते पाहायला मिळेल. आणि त्यातल्या किती जरी तुम्ही एसबीआय म्हणलं, किती जरी तुम्ही नॅशनल बँक म्हणलं, तर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ह्या परीक्षेची तयारी करणारा मोठा वर्ग हा ग्रामीण भागातून असल्यामुळं त्यांच्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेने जास्त जागा काढणे ही एक आनंदाची गोष्ट असते. तर अशाच पद्धतीने आपला अभ्यास पुढे चालू ठेवा. धन्यवाद.